विद्यार्थ्यांनो, आज आपण कथा या वाङ्मय प्रकारामधील कथा क्रमांक 2 गढी ही पाहणार आहोत। या कथेच्या लेखिका आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले। त्यांचा जन्म 1953 साली झालेला आहे। आपण त्यांचा परिचय पाहूया। या सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथा कथनकार आणि कवयित्री म्हणून परिचित आहेत। ललित, विनोदी आणि बालसाहित्य असे विविध स्वरूपाचे लेखन त्यांनी केलेले आहे। त्यांच्या आईच्या वडिलांकडून बालपणीच वाचनाचे संस्कार त्यांच्यावरती झालेले होते। त्याचबरोबर खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल परिचय त्यांना झालेला होता। खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण तसेच खेड्यातील माणुसकी यांचे लेखनातून विविध प्रकारे त्यांनी चित्रण केलेले आहे। आपण त्यांची पुस्तके आता या ठिकाणी पाहणार आहोत। हजारी बेलपान, अक्सिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर हे त्यांचे कथासंग्रह आहेत। भुलाई हा त्यांचा एक कविता संग्रह असून बुढाई ही त्यांची कादंबरी आहे। त्यांना अक्सिदीचे दाणे या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कारही मिळालेला आहे। त्याचबरोबर त्यांनी काही सामाजिक लेख व बालवाङ्मय हे त्यांचे पुस्तक रूपात प्रकाशित झालेले आहे। त्याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत। आपण आता कथेची मध्यवर्ती कल्पना पाहूया। स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, ते सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक या संबंधीचे वर्णन गढी या वैदर्भीय बोलीतील कथेमध्ये आलेले आहे। ही कथा पाहण्या अगोदर यामधील पात्र चित्रणाचा आपण परिचय करून घेऊया। पाहूया आपण पात्रचित्रण। कथेतील पात्र रचना आहे। इथे सातपुड्याच्या पर्वत रांगातील लहानसे गाव आलेले आहे। त्याचबरोबर वान नदी, गढी, वडाचे झाड ही या ठिकाणी कथेतील पात्र रचना आहे। आता कथेला प्रारंभ या ठिकाणी करण्या अगोदर आपण कथेची समीक्षा या ठिकाणी पाहणार आहोत। गढी या कथेला प्रारंभ एका कार्यक्रमाने होतो। बापू गुरुजींचा सत्कार होणार असतो। कार्यक्रमाला प्रारंभ होण्या अगोदर गुरुजींना त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास आठवतो। पुढे आपण स्क्रीनवर या ठिकाणी पुढील पात्ररचना पाहतो आहोत। प्रमुख पात्र आहेत बापू गुरुजी। ते या ठिकाणी आपला प्रवास सांगतात। घरची गरिबी, 18 विश्वे दारिद्र्य, त्याचे वर्णन लेखिका आपल्या कथेमध्ये पुढील प्रमाणे करतात। घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही, अशा वाक्यामध्ये करते। हुशार असूनही घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बापू गुरुजींना गावचे पाटील आधार देतात आणि पुढील शिक्षणासाठी तालुक्याला पाठवतात। शिक्षण झाल्यानंतर गावच्या ओढीने, गावात सुधारणा करण्याच्या प्रामाणिक हेतूने ते गावाकडे परततात, तर त्यांचे सहकारी मात्र शहराची वाट धरतात। त्यांच्या गाववेडाबद्दल हसणाऱ्या मित्रांना बापू गुरुजी सुनावतात। म्हणतात, हे पाय, आपलं कर्तव्य आपण करावं। अरे पोटासाठी तर नासूकला हळल्याही पिंडाले झोमते, मग आपणही शिकल्यास वरल्यावर तेच करावं काय? इथेच त्यांचे पोटासाठी शहराकडे धावणारे सहकारी आणि बापू गुरुजी यांच्या स्वभावातील वेगळेपण अधोरेखित होते। बापू गुरुजी सहकार्यांचे न ऐकता गावात शाळा सुरू करतात। गावातल्या प्रत्येक मुलाचं नाव शाळेच्या पटावर दाखल होऊ लागतं।
गुरुजी आपल्या गावाविषयीच्या आणि देशाविषयीच्या प्रेमाने भारून जातात, इतके की त्यांचा एक पुढारी झालेला सहकारी त्यांना निवडणुकीला उभा राहण्याची गळ घालतो. पण गुरुजी आपल्या मर्यादा ओळखून असतात. आपण जे काम करतो आहोत ती एक प्रकारे देशाची सेवाच आहे. त्यासाठी राजकारणात पडण्याची गरज नाही, ही त्यांची भूमिका दिसते आणि या भूमिकेवर ते ठाम असतात. आपला जीव ओतून दिवसरात्र एक करणारे गुरुजी शाळेसाठी पूर्ण समर्पित भावनेने काम करतात. शिक्षणाबरोबरच शरीर संपदाही तितकीच महत्त्वाची हे जाणून ते शाळेत तालीमखाना सुरू करतात. गावातल्या विरोधकांकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणारे गुरुजी त्यामुळेच वेगळे ठरतात. सरकार पाठवत असलेल्या पैशातूनच बोर्डिंगची व्यवस्था करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. पण या बोर्डिंगशी त्यांची निगडीत असलेली एक दुःखद आठवण त्यांना यावेळेस आठवते. बोर्डिंगमध्ये असलेला संपत्या गावात केवळ दवाखान्याची सोय नसल्याने जीवाला मुकतो. संवेदनशील मनाचे बापू गुरुजी ही गोष्ट मनाला खूपच लावून घेतात आणि गावात दवाखाना झालाच पाहिजे या भावनेने पेटून उठतात. पण गावातले उचापतीखोर लोक त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ देत नाहीत. गावात पोस्ट खाते सुरू करण्याच्या त्यांच्या स्वप्नाचीही अशीच माती होते. बापू गुरुजी उदास होतात. त्यांची उमेद कणाकणाने खचत जाते. अशातच त्यांचा मुलगा आजारी पडतो. दवाखान्यात नेण्यास उशीर होतो आणि त्याचा मृत्यू होतो. इथे गुरुजींची पूर्ण हार होते. ज्या गावासाठी आपण तिळतिळ तुटलो, सतत त्यांचाच विचार केला, प्रसंगी घराकडेही पाठ फिरवली, मुलगा गमावला, पण या गावाला त्याचे काहीच नाही. विघ्न संतोषी लोकांवरच त्यांचा विश्वास या विचाराने गुरुजींचं मन पुरतं खचून जातं. त्यांनी पाहिलेली स्वप्न तर पूर्ण होतच नाहीत, पण त्यांच्या समोर गाव अजब पद्धतीने बदलत जातं. गावातली पोरं तालुक्याला शिकायला जाऊ लागतात. गावात नवीन सोसायट्या निर्माण होतात. गावातील शेतीतला माल शहरात विकायला पाठवला जातो आणि झेडपीकडे गावाबद्दलचा रिपोर्ट पाठवून गावाला आदर्श पुरस्कार मिळतो. याच कार्यक्रमाचे निमंत्रण बापू गुरुजींना दिलेले असते. पण कार्यक्रमाची वेळ झाली तरी त्यांना जावेसे वाटत नाही. त्या जागेपासून दूर कुठेतरी निघून जावे असे त्यांना वाटते. त्यांचा जीव कासावीस होतो. आपण प्रामाणिकपणे गावासाठी जे केले ते गावाने समजून न घेतल्याचे दुःख त्यांच्या काळजात रुतून बसते. ही लोक अशी कशी? या लोकांना आपले भले कशात आहे हे का उमजत नाही या प्रश्नाच्या वावटळीत त्यांचं मन भेलकांडतं आणि शेवटी आपल्या पदरात काय पडलं तर काहीच नाही या विचाराने कासावीस झालेले गुरुजी निघून जातात. गावापासून, गावातल्या लोकांपासून, अगदी स्वतःपासूनही. कथेचा हा असा शेवट पाहून आपणही गलबलतो, सुन्न होतो. हेच या कथेचे यश आहे. आता यानंतर या कथेतील इतर जी पात्ररचना या ठिकाणी लेखिकेने रंगवलेली आहे त्यामध्ये गढी. गढी हे एक प्रतीक, समाजव्यवस्थेचे प्रतीक आहे आणि एक महत्त्वाचे पात्र म्हणून या कथेमध्ये येते. आता या कथेमध्ये गढी कशा पद्धतीनं या ठिकाणी चित्रित केली आहे ते आपण पाहूया. विद्यार्थ्यांनो, या कथेमध्ये जिवंत माणसांच्या चित्रणाबरोबरच गढी हे एक पात्र म्हणून या कथेमध्ये येते. गढी हे एक प्रतीक आहे. गावामध्ये जे जे घडते तसं तसे गढीमध्ये त्याचे स्थित्यंतर आपल्याला दिसून येते. कथेच्या प्रारंभी आपणास गढी उघडी पडल्याचे दिसते, पण ते कथेच्या शेवटचे दृश्य आहे.
बापू गुरुजी आपल्या आठवणीतून त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगतात तेव्हा गढी वेगवेगळ्या रूपात त्या आठवणींसोबत आपल्या समोर येते. बापू गुरुजी गावात शाळा उभी करतात. या गोष्टीचा गढीलाही अभिमान वाटतो. तो लेखिका गढी गावामध्ये शान उभी होती या वाक्यातून व्यक्त करतात. संपत्या मृत्यू पावतो. गढीलाही खूप दुःख होते, पण त्याही परिस्थितीमध्ये हिम्मत बांधून उभ्या राहिलेल्या गुरुजींसोबत ती सुद्धा तग धरून उभी राहते. पण जसे जसे गुरुजी मनाने खचू लागतात तसे गढीचे रूपही पालटू लागते. एवढी भक्कम गढी, पण तीही परिस्थितीपुढे हात टेकते. आणि जेव्हा गुरुजींच्या मुलाचाच मृत्यू होतो तेव्हा गढी पूर्ण झाकोळून जाते, चहूबाजूंनी खचते. गुरुजींची उदासी गढीलाही घेरून टाकते. दर पावसात ती अधिकच संपत जाते. तिच्याच अवतीभोवती तिच्या आधाराने जगलेली माणसंच तिला संपवतात. गाव बदलतं. गावात नवे वारे वाहू लागतात, पण हा नवा बदल गढीला रुचत नाही. ती अजून आपल्या जुन्याच रूपाच्या स्मरणसाखळीत अडकलेली असते. आता तर ती पुरती उघडी पडलेली असते. त्याच गढीच्या उघड्या जागेत गावाला मिळालेल्या पुरस्काराबद्दलचा कार्यक्रम होणार असतो. अशी ही गढी, गावाबद्दल ममत्व असणारी, गावाच्या विकासाचा अभिमान बाळगणारी, गावात घडणाऱ्या विघ्नसंतोषी कारवायांमुळे खचलेली, नवा बदल न रुचून मुकाटपणे संपून जाणारी ही गढी गावाच्या सुव्यवस्थेचे प्रतीक आहे. ती व्यवस्था जशी ढासळत जाते तशी गढीही मुकाटपणे मौनात जाऊन संपून जाते. विद्यार्थ्यांनो, गढी हे पात्र अशा पद्धतीनं लेखिका आपल्या समोर जिवंत या ठिकाणी रेखाटते. आता यानंतरचं एक पात्र जे येतं ते म्हणजे वान नदी. नदी पहा, जीवनदायिनी, गावाची संस्कृती तिच्या काठाकाठानेच निर्माण होते, वाढते, रुजते. विद्यार्थ्यांनो, नदी आणि गाव हे एक अखंड वाहतं नातं असतं. गढी या कथेत देखील नदी एक पात्र बनून आपल्या समोर येते. सातपुड्याच्या डोंगरात वसलेल्या गावाशेजारून वाहणारी नदी म्हणजे वान नदी. झुळूझुळू वाहणारी ही नदी दर साल गावात समृद्धी घेऊन येते. गावाला ती कशाचीच वान पडू देत नाही, म्हणून तिचे नाव वान पडले असावे. काळ्या लोण्यासारख्या मऊ मातीतून ही नदी दरवर्षी धान्याचा पूर आणते. अशी ही वान नदी गावाचं कौतुक अभिमानानं मिरवते. गावात कोणतीही चांगली गोष्ट घडली की तिचा ऊर अभिमानाने भरून येतो. बापू गुरुजींना गावासाठी शाळा काढण्याची प्रेरणा नदीनेच दिलेली असते. या नदीनंच लहानपणी तिच्यात पोयता पोयताच त्याईले गावच्या कळवळ्याचं वान दिलं होतं. या वाक्यातून नदीच्या सोबतीनेच गुरुजी आपले स्वप्न धुंडाळीत होते, पूर्ण करीत होते असे लेखिका म्हणतात. गावची शाळा जसजशी वाढत होती तशी नदीही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येप्रमाणे फुगत होती. तिला पूर येत होता, पण हळूहळू गावात स्थित्यंतरं होऊ लागली. नवीन बदलाचे वारे वाहू लागले. हळूहळू नदीचा पूर वाढू लागला. गावाबद्दलचे तिचे ममत्व कमी होऊ लागले. शेवटी ती तर आपले पात्रच बदलते. भरभरून गावाला समृद्धी बहाल करणारी नदी आता कोरडी वाहू लागते. उन्हाळा जास्तच भाजून काढू लागतो आणि गुरुजींच्या दूर जाणाऱ्या स्वप्नांप्रमाणे ती सुद्धा गावापासून दूर जाते. गावाच्या सुखदुःखात नेहमीच वाटेकरी असलेली नदी जशी नव्या बदलाबरोबर गावाच्या स्मरणातून जाते, तशी नदी देखील गावापासून स्वतःला दूर नेते आणि अलिप्त होते. अशी ही नदी आपल्या पुढे मानवी रूपामध्ये लेखिका वाहती करते. आता यानंतरचं पात्र आहे
या कथेतलं ते म्हणजे वड. वड हे देखील संस्कृतीचं एक प्रतीक. गावाच्या संस्कृतीची पाळंमुळं वडासारख्या पुराण वृक्षाशी घट्ट रुजलेली असतात. जणू ती नातं सांगतात गावाच्या संस्कृतीशी. गढी या पाठात वर्णन केलेलं वड गावाबरोबर फुलतो, गावाबरोबर वाढतो आणि एक दिवस संपूनही जातो. बापू गुरुजी गावात शाळा काढतात. त्याबरोबरीने वडाच्या पारंब्या पुन्हा पुन्हा नव्याने फुटतात. पण जसे गुरुजींचे स्वप्न कोलमडते, भंगते, तसे वडाच्या पारंब्याही धसू लागतात. रिकामी पोरेटोरे त्याच्या पारंब्यांना लटकून खेळू लागतात. हळूहळू गावातील नवीन बदलाच्या वाऱ्याने वड उदास दिसू लागतो. गारपिटीने त्याची पाने गळू लागतात. वड स्वतःशीच दुःखाने कासावीस होतो, वाळू लागतो. गुरुजींच्या पूर्ण न झालेल्या स्वप्नाप्रमाणेच एक दिवस तोही संपून जातो. विद्यार्थ्यांनो, यावरून अशी ही गढी, वान नदी आणि वडाचे झाड यांना देखील इतर जिवंत पात्रांबरोबरच लेखिकेने तितकेच महत्त्वाचे स्थान या कथेमध्ये आपल्याला दिलेले दिसून येते. गावाच्या बऱ्यावाईट स्थित्यंतराबरोबर फुलणारी, खचणारी, उदास होणारी आणि स्वतःला होणारे दुःख मुकाट सोसणारी ही प्रतीके म्हणूनच मनामध्ये वाचकांच्या देखील दीर्घकाळ रेंगाळत राहतात. आता यानंतर पुढे आपण पाहतोय कथेतील इतर कोणकोणते घटक या इथे महत्त्वाची भूमिका बजावतात. पहा, आता इथे कथेतील इतर पात्र जी आहेत ती बापू गुरुजींना शिक्षणात मदत करणारे पाटील आहेत, बिनबापाचं लेकरू संपत्या, स्वतःच्या संसारावर मनापासून प्रेम करणारी गुरुजींची पत्नी, बोर्डिंगमधील मुले, या सगळ्यांनाच कथेमध्ये या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे आणि कथेतील घटनांना देखील त्यामुळे गतिमानता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. आता पुढे कथेची वैशिष्ट्ये या ठिकाणी कोणती सांगता येतील ती आपण बघूया. पहा, या कथेचं एक प्रमुख असं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अस्सल वैदर्भीय बोली हे या कथेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कथा प्रामुख्याने ग्रामीण भागात घडते, त्यामुळे ग्रामीण वातावरणाच्या अनुषंगाने कथा पुढे पुढे जात राहते. कथेतील बापू गुरुजींच्या जगण्यातून त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त होताना दिसतो. त्यांची तत्त्वे त्यांच्या जगण्यातून वाचकांपर्यंत लेखिका पोहोचवितात. ही कथा वाचकांचे कोणत्याही प्रकारे रंजन करीत नाही, तर वाचकांना काही बोध उपदेश करू पाहते. तसेच शिक्षणाचे, सुधारणेचे, आरोग्याचे महत्त्व ही कथा आपल्याला काही घटनांमधून पटवून देते. तसेच एक गोष्ट महत्त्वाची या कथेतून आपल्यापर्यंत येऊन पोहोचते ती म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जे ठरवू ते होतेच असे नाही, असाही संदेश या कथेतून आपल्याला या ठिकाणी पटतो. चांगली मूल्ये आणि त्या मूल्यांना होणारा विरोध हा सनातन संघर्ष कथा वाचताना आपल्या मनावर दीर्घकाळ रेंगाळत राहतो आणि कथेच्या शेवटी बापू गुरुजींना झालेले अपेक्षाभंगाचे दुःख वाचकांनाही वेढून टाकते. कथेमध्ये बापू गुरुजींची बदलती मनस्थिती, घटना काही वाक्यांमधून प्रभावी पद्धतीने लेखिका आपल्यापर्यंत पोहोचवितात. म्हणून आपण या ठिकाणी कथेची काही सौंदर्य स्थळं पाहतो आहोत. पुढच्या स्क्रीनवर आपण पाहूया. पहा की कथेमध्ये कोणकोणती भाषिक सौंदर्य स्थळं आहेत की ज्यामुळे ही कथा आपल्याला अतिशय गोड वाटते. त्यामध्ये काही वाक्य आहेत. पहा की अरे पोटासाठी तर नासूकला हळल्याई पिंडाले झोमते. दुसरं वाक्य, अरे माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पोवावं.
म्हणजेच पहिल्यांदा आपला वकूब, आपल्या मर्यादा ओळखाव्यात. पाखरानं पहिले पख पारखावं आणि मग उडावं, म्हणजे आपल्या पंखाची कुवत बघावी आणि मग उडण्याचा प्रयत्न करावा. स्वस्तुतीसाठी इथे लेखिका एक वाक्य वापरते, मले पा आणि फुलं व्हा. तर खुटे गाळ खुटे उपळ, हळ्याच्या सरपानं माणसं मरत नसतात, गायाचे शिंग गाईले भारी नसतात. त्याचबरोबर डोळ्याच्या कराळीवर पाण्याची धुवारी पसरणे, म्हणजे डोळ्याच्या काठावर पाण्याचे धुकं पसरणे. अशा अनेक सौंदर्य स्थळांमधून या ठिकाणी आपल्याला ही कथा उलगडत जाते. आता ही सौंदर्य स्थळं बघितल्यानंतर पुढे या ठिकाणी लेखिका आपल्याला काही संदेश या कथेमधून देते. पहा, कथेतून कोणता संदेश दिला गेलेला आहे? तर पहिला संदेश आहे, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण केवळ पोटासाठी न करता आपल्या गावासाठीही केला पाहिजे आणि त्यातून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली पाहिजे. दुसरा संदेश आपल्यापर्यंत येतो तो म्हणजे आपण जे काम करतो ते मनापासून प्रामाणिकपणे केले तर ती देशसेवाच ठरते. आणि तिसरा संदेश इथून येतो तो म्हणजे काम करत असताना काही विघ्न संतोषी माणसांनी अडसर निर्माण केला तरी त्याकडे लक्ष न देता आपण आपले कर्तव्य करत राहावे, खचून जाऊ नये. त्या दुःखामध्ये आपण न बुडून जाता त्यातून मार्ग काढावा असाही संदेश ही कथा आपल्याला देते. आता पुढे या ठिकाणी आपण पाहतो आहोत. पहा, ही कथा ही आपण पाहिलेली आहे. तुम्हाला ही कथा छानपैकी समजली असेलच. तर ही कथा जी आहे ती अशा पद्धतीनं ग्रामीण वातावरण, त्यातील प्रसंग, पात्रे इत्यादीचं वर्णन अत्यंत चित्रदर्शी शैलीमध्ये लेखिका आपल्यासमोर करते आणि सुंदर वैदर्भीय शैलीमधून ही कथा आपल्या मनावर दीर्घकाळ प्रभाव गाजवते, यात शंका नाही. तर विद्यार्थ्यांनो, आपण यानंतर या कथेवरील स्वाध्याय बघूया. पहिली कृती पहा, गढी, वान नदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. दुसरी कृती आहे, पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. आणि तिसरी कृती आहे, गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. यानंतर या पाठावर आधारित एक प्रकल्प आपण तयार करायचा आहे. तो म्हणजे या पाठात काही म्हणी, वाक्प्रचार आणि काही वैदर्भीय शब्द आहेत. ते शब्द तुम्ही बाजूला काढा आणि स्वतंत्र वहीमध्ये ते लिहून त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग या ठिकाणी तुम्ही करा. तो प्रकल्प स्वतंत्र वहीमध्ये तुम्ही करायचा आहे. धन्यवाद.